माझे नाव बबिता पुरंदर रांगडाले आहे। मी आदर्श स्वयंसहायता महिला बचत गटाची उपाध्यक्ष आहे, तसेच सुरभी दूध संकलन केंद्राची अध्यक्ष आहे आणि CRP म्हणून काम करते। माझ्या ह्या सुरभी दूध संघामध्ये एकूण 12 महिला आहेत आणि आम्ही सगळे महिला मिळून हा संघ तयार केलेला आहे। सुरभी दूध संकलन केंद्राची स्थापना 1/9/2015 झाली आणि पहिल्या दिवशी फक्त 35 लिटर दूध झालेला होता आणि मध्ये 2016 मध्ये 260 असं दूध झालेला होता आणि आजच्या स्थितीमध्ये 107 एवढा लिटर दूध आहे। याच्यानंतर दूध संकलन कसं केले जाते ते मी तुम्हाला सांगत आहे। सकाळी 8 वाजे येऊन सगळे कॅन वगैरे काढून त्यांना एकदा पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यावर मग एक गिरायकांचे दूध कॅनमध्ये लिटरने मोजले जाते आणि 2-3 लोकांचे सॅम्पल एकत्र करून नंतर त्या मशीनमध्ये सॅम्पल लावले जाते आणि त्यांचं त्या सॅम्पलनुसार दुधाच्यानुसार आणि फॅट डिग्री काढली जाते। याच्यानंतर दूध संकलन कशा प्रकारे केले जाते ते मी तुम्हाला सांगत आहे। आधी ह्या गिरायकांचं दूध येतं तर इथं बॉटलमध्ये घेतलं जातं आणि त्याच्यानंतर मग ह्या शॅम्पल बॉटलमध्ये घेतले जातात आणि मग नंतर इथं ह्या मशीनमध्ये लावलं जातं आणि ते दूध मग बटन चालू करून पुन्हा मिक्स आणि मलाई वगैरे असते ते पुन्हा मिक्स केले जाते। आधी इथून दूध घेऊन तर बॉटलमध्ये शॅम्पल बॉटलमध्ये दूध घेतलं जाते। त्याच्यानंतर मग ह्या लहान डब्यात घेऊन दूध मशीनमध्ये लावलं जाते मिक्स करायला। पूर्ण दूध मिक्स नाही होत त्यानंतर ती मशीन चालूच राहते। मिक्स झाल्या मशीन आपोआप बंद होते। मग हे दूध मिक्स केल्यानंतर त्या फॅट डिग्री मशीनमध्ये लावलं जातं। मग इथं दूध लावल्यानंतर याच्यानंतर ह्या मशीनमध्ये दूध लावल्यानंतर एंटरची बटन दाबावं लागते। त्यानंतर काऊ बनवून देतो, म्हशीचा असो किंवा गाईचा असो पण तो काऊच देतो। त्याच्यानंतर मग काही मिनिटांनी फॅट आणि डिग्री झाली आणि SNF आणि फॅट टाकतो। याचं फॅट आहे 7.9 आणि SNF आहे 7.5। प्रकारे दुसऱ्या गिरायकाचे सॅम्पल घेऊन ते मिक्सर मशीनमध्ये लावून नंतर या लॅक्टोज स्कॅनमध्ये लावावं लागते आणि नंतर त्या गिरायकांचं फॅट डिग्री किती आहे ते दाखवतो। आम्ही सर्व महिलांनी दुग्ध व्यवसाय संकलन केंद्राची सुरुवात CIF मधून केलेली आहे। म्हणजे CIF 66,000चा 3 लाख रुपये आपण गावात वाटप केला। त्यातूनच काही महिलांनी म्हशी गाई घेतल्या आणि त्यातून दुधाचा व्यवसाय सुरू केला आणि दुधाच्या व्यवसायासोबतच इथं पशुखाद्याचा पण व्यवसाय सुरुवात केलेला आहे। कारण पशुखाद्यापासूनच दुधाची वाढ होत आहे आणि म्हणूनच 33 लिटरपासून तर आज 250 लिटरपर्यंत दुधात वाढ झालेली आहे। हे जे सुरभी दूध संकलन केंद्र आमच्या गावामध्ये चालू झालेले आहे त्यामुळे आमच्या गावाची आधीची दूधवाल्याची परिस्थिती किंवा आमची परिस्थिती जी होती ती आता 50% याने चेंज झालेली आहे आणि आमच्या दुधाला जो आधी ज्या प्रतीचा भाव पाहिजे होता तो प्रतीचा भाव मिळत होता आणि जे आम्ही आपली स्वतःची डेअरी तयार केली त्यामुळे आम्हाला आमच्या दुधाचा भाव पण व्यवस्थित मिळतो आणि कोणते दूध कशा प्रकारचं दूध डेअरी दिलं तर आपल्या दुधाला भाव मिळेल आणि पाणी टाकल्या दुधाचा भाव कमी होईल की जास्त होईल ते पण आम्हाला